श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचं उद्घाटन रविवारी सिन्नर तालुक्यातील हिबरगाव येथे झालं। शेतकरी, व्यापारी आणि अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन मठाधिपती समाधिस्थान बेट कोपरगावचे गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज, मंगल भवन पीठाधीश्वर दशरथ महल, अयोध्या येथील महंत सद्गुरू रामभूषण दास महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। गणपती बाप्पा। तर कांदा लिलाव शुभारंभ मान्यवर शेतकरी आणि व्यापारी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, तर विशेष अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार दिलीप बनकर, आमदार अनिल कदम, पणन महाराष्ट्र राज्य संचालक सुनील पवार, पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्कर बनक, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, सिन्नरचे सहाय्यक निबंधक संजय गीते आदी उपस्थित होते। यावेळी मंत्रोच्चाराच्या गजरात गुरुवर्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। ओम श्री गुरुदेव दत्त। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ते फीत सोडून बाजार समितीचे तसेच प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन देखील संपन्न झाले। यावेळी शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकरी भवनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या खासगी बाजार समितीचं उत्तम नियोजन बघून अयोध्येवरून खास उद्घाटनासाठी आलेले सद्गुरू रामभूषण दास महाराज यांनी कौतुक करत बाजार समितीला शुभेच्छा दिल्या। लोगों ने बताया यहाँ जितने भी ओपनिंग हुई उसमें 400 से 500 गाड़ियाँ पहुँच पाई। यहाँ तो हजारों की संख्या में मैं गाड़ी देख रहा हूँ। इससे मुझे लगता है कि जनता का प्यार कार्य प्रारंभ होने से पहले ही इतनी विश्वास हो चुकी है, जो जनता को पूरी लाभ मिलने वाली है। जनता को पूर्ण भरोसा है और जितने भी मार्केट हैं यहाँ पे नासिक में, वो सबसे अच्छे रेटों में यहाँ कार्य होगा, ये मुझे पूर्ण विश्वास है। और मैं सभी किसानों को भी और सभी आगंतुकों को भी मैं ये शुभकामना देना चाहता हूँ कि जिस तरह से आज उन्होंने अपनी प्यार को जताया है, ऐसे ही बनाए रखेंगे। उनके साथ भी यह परिवार उसी तरह से प्यार बनाए रखेगा। कांदा प्रश्न संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी खासदार भगरे आणि खासदार वाजे यांनी दिले। 2 लाख कांदा खरेदी 2 लाख टन कांदा खरेदी झाला। साहेबांचं खरेदी करण्याला मग दुमत नाही, परंतु तो शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, शेतकऱ्याला पैसे मिळावे ही भूमिका आमची आहे। एखादं शिष्टमंडळ हे आपण दिल्लीला नेऊ आणि त्या ठिकाणी या प्रश्नावरती कसा मार्ग काढता येईल तो काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू, एवढा शब्द या निमित्ताने देतो। आणि आता या गुरुदेव दत्त या व्यापारी मंडळींनी कांद्याचं मार्केट चालू केलं, याचं नंदनवन या महाराणाचं होईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि म्हणून आमच्या सर्व संचालक मंडळाची जबाबदारी आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामही तेवढंच चांगलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि आपण सर्वांनी मिळून जे मूळ आपला हेतू आहे शेतकरी हित जोपासणं, त्या हितापासून आपण तो सुघरे बाजूला जाऊ नये ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो। शेतकऱ्यांना आणि सर्व व्यापाऱ्यांना मी शुभेच्छा देऊन थांबतो। तर बाजार समितीबाबत अधिक माहिती बाजार समितीचे संचालक अतुल शहा यांनी दिली। सिन्नर तालुका व निफाड तालुक्याच्या बाउंड्रीवर हे गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यांना या बाजार समितीचा फायदा होणार आहे। का इथं आम्ही 6.5 एकर असं प्रशस्त बाजार समिती उपलब्ध करून दिलेली आहे जागा। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांसाठी पेमेंटची बाजार समितीमध्येच त्यांना पेमेंट रोख स्वरूपात मिळणार आहे। तिसरी गोष्ट, या ठिकाणी लिलाव हे 3 टाईम राहणार आहे। एक सकाळच्या सत्रात 2 टाईम राहतील, एक सकाळी 9 ते 11 वाजता एक लिलाव राहील आणि दुपारी 12 ते 1 या टाईमात एक लिलाव राहणार आहे। आणि संध्याकाळी 4 ते 5-6 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी 3 टाईम लिलाव ठेवत असल्यामुळं शेतकरी बांधवांना आपला वेळ वाया जाणार नाही, पूर्ण दिवस वाया जाणार नाही, जेणेकरून शेतकऱ्या बांधवांना योग्य भाव कसा मिळता येईल। या ठिकाणी आम्ही तर 12 संचालक सर्व कांदा व्यापारीच असल्यामुळं आम्ही ऑल महाराष्ट्रातले असेल ऑल भारतातले असेल या ठिकाणी सर्वांना लायसन देणार आहे।
जेणेकरून ज्याला पण कांदा व्यवसाय करायचा असला तर तो इथं येऊन आमचं लायसन घेऊन तो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देईल। आमच्या इकडं आम्ही अशी पद्धत केलेली, कोणी पण या बाजार समितीच्या नियमाप्रमाणे त्या इथं लायसन घ्या आणि शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट तो या ठिकाणी घेतल्यामुळं शेतकऱ्याला 2 पैसे फायदा जास्तीत जास्त या ठिकाणी होईल। बाजार समितीत आम्ही त्यांच्याकडनं फक्त 50 पैसेच मार्केट फी घेणार आहे। कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी हरीशभाई ठक्कर यांनी देखील या बाजार समितीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलंय। संचालक मंडळ इथं आहे हे मूळतः शेतकरी आहे, त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे आणि सर्व व्यापारातही अग्रेसर आहे। एक्सपोर्टचं मोठं काम आहे सगळ्यांचं आणि या व्यापाऱ्यांनी इथे परवाने घेतलेले आहे। त्यांची रोजची खरेदी त्यांच्या प्रत्येक मार्केटमध्ये विक्रमीच असते आणि त्याचा भरपूर फायदा या ठिकाणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना होणार आहे आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी खूप खूप नवीन नवीन योजना संचालक मंडळांनी तयार केलेल्या आहेत आणि याचा निश्चितच संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी कांदा लिलावासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टर आणि टेम्पोमध्ये कांदा घेऊन बाजार समितीत लिलावासाठी आले होते। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाव आणि बाजार समितीत अनेक सुविधा मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। या बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना या खासगी बाजार समितीचा नक्की फायदा होईल असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। कांदा विक्रीसाठी जवळच सोय झाल्याने खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांची जवळपास मेंटेनन्स जवळच मार्केट कमिटी उपलब्ध झाल्याने आम्हा सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि संचालक मंडळाने मार्केट कमिटीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की शेतकरी बांधवांसाठी त्यांनी प्रथमतः रोखीने पेमेंट व्यवहार चालू करावा व सर्व शेतकरी बांधवांना योग्य तो भाव द्यावा आणि या बाजार समितीचा उत्कर्ष व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जवळच माल विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झालेलं आहे आणि आमचा तो जाण्या येण्याचा वेळ परत मार्केट खर्च भाडे याचाही आमचा समतोल एकदम स्थिर राहील आणि आम्हाला इथं 1-2 दिवस जायचे तिथं मार्केटपर्यंत जायला, तर इथं आम्हाला एका दिवसात आम्ही आमचा माल घेऊन जाऊन परत विक्री करून पुन्हा आम्ही कामाला लवकरात लवकर येऊ आणि इथं आम्हाला मालाला चांगला भाव भेटेल या अपेक्षा आहे आणि इथं सुविधा एकदम व्यवस्थित झालेली आहे। यावेळी संपूर्ण 20 एकर परिसरात असलेल्या या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने कांदा लिलाव होणार आहे। येथे संस्थेचे प्रशस्त कार्यालय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, तसेच 80 मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता, स्वच्छतागृहे, शेतकरी राज्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, रोख पेमेंटसह सर्व सुविधा एकाच कार्यालयात उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान दिसत होते। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव आणि व्यापारी तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।